आता डोंबिवलीमध्ये देखील मेट्रो धावणार आहे। तळोजा डोंबिवली कल्याण मेट्रोचा डीपीआर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या संदर्भातली मागणी केली। तळोजा डोंबिवली कल्याणाचा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा अशी शिंदेंनी मागणी केली होती, ज्याला फडणवीस यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याचा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय। कल्याण शीळ तळोजा आणि महापे शीळ मेट्रो लिंकमुळे शीळफाटा मेट्रोचं जंक्शन बनेल, त्याचा कल्याण डोंबिवलीकरांना फायदा होणार आहे। जी मेट्रो तळोजापर्यंत राहते सिडकोची आणि जी मेट्रो परवा मंजुरी मिळाली कल्याणपर्यंत, त्याच मधला जो भाग आहे तळोजापासून शिळफाटापासून डोंबिवली, डोंबिवलीपासून ते कल्याण, तर असा हा भाग आहे। या भागाचं प्रेझेंटेशन आज मुख्यमंत्र्यांना दिलं आणि त्यांनी ते सविस्तर ऐकून घेतलं, बघितलं प्रेझेंटेशन आणि लवकरात लवकर डीपीआर बनवण्यासाठी एमएमआरडीएला त्यांनी सूचना केलेल्या आहेत। दुसरीकडे कुलाबा वांद्रे सिब्ज या 33.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रोच्या मार्गाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी पायलिंग आणि खोदकाम हाती घेण्यात आलंय। अभियंत्यांसह 500 पेक्षा अधिक मनुष्यबळ मेट्रो 3 साठी सध्या काम करत आहे। यात एकूण 70 विदेशी तज्ज्ञांचाही समावेश आहे। मुंबई मेट्रो 3 आणि 7 या प्रकल्पांचं कंत्राट भ्रष्ट कंत्राटदाराला दिल्याचा आरोप आता काँग्रेसनं केलाय। मुंबईच्या रस्ते घोटाळ्यातील आरोपी कंपनी जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएनं मुंबई मेट्रो 3 आणि 7 चे 5000 कोटींचं काम दिलेलं आहे। मुंबईतल्या खड्ड्यांमुळे न्यायमूर्तींना पाठदुखीचा त्रास होत असेल तर सरकारनं न्यायमूर्तींना आलिशान गाड्या द्याव्यात असा अजब युक्तिवाद मुंबई महापालिकेच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आलाय। न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी खड्ड्यांमुळे पाठदुखी होत असल्याची टिप्पणी काही दिवसांपूर्वी केली होती। त्यावरती पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हा युक्तिवाद केलाय। रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी फक्त मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं देखील त्यांनी कोर्टात नमूद केलं। फिल्म सिटीमध्ये एका ॲडच्या शूटसाठी आलेल्या हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे। रूपा असं या हत्तीणीचं नाव होतं। तिचं वय 45च्या आसपास असल्याची माहिती मिळते। रूपाला काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शूटिंगसाठी दहिसरहून आणलं गेलं होतं, पण शूटिंग दरम्यान अचानक तिचा मृत्यू झाला। नंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी शवविच्छेदनासाठी या हत्तीणीचा मृतदेह ठाण्याला नेलाय। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटीमध्ये एका हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। ही घटना संध्याकाळी 5च्या दरम्यान घडली असं सांगण्यात येते। एका ॲड फिल्मच्या शूटिंगसाठी ही हत्तीण आणली होती। या हत्तींचं नाव जे होतं ते रूपा असं देखील सांगण्यात येते, परंतु ही जी हत्तीण होती ती या ठिकाणी आणल्याच्या नंतर तिच्यावर काय नेमकं झालं किंवा तिला काय खाऊ घातलं, काय नेमकं ते काही कळत नाहीये। अचानक पाणी प्यायल्याच्या नंतर ती हत्तीण एकाच जागी बसली, ती नंतर मात्र उठू शकली नाही। त्याच ठिकाणी त्या हत्तीणीचा मृत्यू देखील झाला, अशी ही घटना आहे। आता या संदर्भामध्ये जे काही लीगल डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे एखाद्या प्राण्याला आणायचं ते कशासाठी आणायचं, का आणायचं, या संदर्भातलं सर्टिफिकेट घ्यावं लागतं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून। ते ह्या सगळ्या ॲड फिल्म मेकरकडे होतं का ते अजून त्याची माहिती कळली नाही आहे। त्याचबरोबर ही जी शूटिंग चालू होती ती नेमकी कशाची होती ते देखील कळलं नाही आहे। ह्याच्यामुळे या संपूर्ण घटनेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सध्या तरी या हत्तीणीचा जो मृतदेह आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंट ठाण्याला घेऊन गेलेला आहे। उद्या या सगळ्याचा पंचनामा होईल, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम होईल आणि नंतरच त्या हत्तीणीचा मृत्यू का झाला हे समजेल। कॅमेरामॅन मनोज गुप्तासह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। कल्याण पूर्वेतील 27 वर्ष जुन्या सार्वजनिक हिंदी विद्यालयावरती पालिकेच्या कारवाईचा हातोडा पडलाय। त्याचा निषेध म्हणून काल विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या गाडीला घेराव घातला। या शाळेची नुकतीच डागडुजी झाली आहे, मात्र बांधकामच बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत ही इमारतच जमीनदोस्त करण्यात आली। शाळेतल्या 350 विद्यार्थ्यांची परीक्षा सध्या सुरू आहे, त्यामुळे आता पेपर द्यायला बसायचं कुठे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय। मागच्या वर्षी छत पडलं होतं, स्लॅब पडला होता, त्यामुळे आम्ही एप्रिलमध्ये अर्ज केला। त्यानंतर आम्हाला ऑगस्टमध्ये दुरुस्तीचं लेटर आलं
आम्ही ते दुरुस्ती करत असताना पूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर आमची काल शाळा पाडली. मुलांचे पेपर चालू असताना मुलांना आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता हे कारवाई केलेली आहे. आज आमच्या शाळेत जवळजवळ 200-300 मुलं शिकतात. मुली आमच्या शाळेत जवळ 90% मुली शिकतात. सरकार म्हणतं यांना की मुलींना शिकवा. आम्ही झोपडपट्टीत जाऊन मुलं जून-जुलैमध्ये मुलं आम्ही शोधले, आणले आम्ही, आणि मुलांना आम्ही शिक्षण ज्ञान देण्याचं काम करतोय, शिक्षण देण्याचं काम करतो. आम्ही वाईट करतो का? इसमें असामाजिक तत्व, एक व्यक्ति जिसने तय कर लिया है कि विद्यालय को हम नष्ट करेंगे, उपायुक्त के पास हर सोमवार को लेटर देता है, हर सोमवार को कम से कम 50 लेटर दिया है, बिल्डिंग तोड़ी जाए, बिल्डिंग तोड़ी जाए। यहाँ तक कि अधिकारियों को भी वो बदनाम करने की कोशिश किया कि ये लोग पैसा लेते हैं इसलिए नहीं तोड़ते। अधिकांश विद्यालय कल्याण डोंबिवली नगर पालिका में अनधिकृत हैं। हमारा तो हिंदी और मराठी विद्यालय है, गरीब बच्चों के लिए है। नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास डोळस यांना न्यायालयानं एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली होती. सीवूडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास डोळस यांनी DY पाटील रुग्णालयातील डॉक्टर मनू मॅथ्यू यांना मारहाण केली. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान याआधीही विशाल डोळस यांनी महापालिका हॉस्पिटलमधील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबर वाद घातला होता.